नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्री ज्योतीबरोबर पुण्याला जायला निघालेली असते. तेव्हा तिचे आई वडील तिला गाडीपर्यंत सोडायला आलेले असतात. तेव्हा सावित्री म्हणत असते की आई, आत्याला जास्त काम सांगू नको हा. तेव्हा ती म्हणते, नाही ग बाई, नाही सांगणार. आणि तुम्ही दोघेजण एकमेकांची काळजी घ्या, जास्त कामं करू नका, तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, सावित्री, तू सुद्धा सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहा, कुणावरतीही रागू नकोस, सगळ्यांना सांभाळून घे. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात की एकमेकांना सांभाळा, एकमेकांची काळजी घ्या. चला जावई बापू बसा. तेव्हा ज्योती जातो आणि गाडीमध्ये बसतो आणि इथे पाटील आपल्या लाडक्या मुलीला उचलून आता गाडीमध्ये बसवतात. त्यानंतर सावित्रीने आपल्या वडिलांचा हात पकडलेला असतो आणि ती हात सोडून आता पुण्याला निघून जाते. तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला सोडलेला हात ते आता तसाच ठेवून तिच्याकडे एकटक बघत असतात. आणि मग सावित्री ज्योतीबरोबर पुण्याला यायला निघालेली असते. तेवढ्यातच घरी सगळेजण फुलांच्या माळा तयार करत असतात आणि तेवढ्यातच ज्योती हा सावित्रीला घेऊन आता घरी पोचलेला असतो. तिचा हात हातामध्ये घेऊन तिला गाडीतून खाली उतरायला मदत करतो. हातामध्ये इथे आता सासऱ्याने दिलेलं कडं खूपच त्याला शोभून दिसत असतं. तेव्हा ज्योती आणि सावित्री आल्यानंतर इथे आता ज्योतीची आई थोडीशी नाराज झालेली असते आणि तेवढ्यात इथे आता जी पारू आहे ती खूपच जास्त खुश होते. ती म्हणत असते, आहो तिकडे बघा, आपले तात्यासाहेब आले आणि सावित्रीसुद्धा आली. त्यानंतर ती म्हणत असते की चला पुढं जा, त्यांना तिथे थांबवा, मी पाय धुण्यासाठी पाणी आणि त्याचबरोबर त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकण्यासाठी घेऊन येते. तेव्हा पारू आता भाकर तुकडा घेऊन आलेली असते. ज्योती आणि सावित्री यांच्यावरून ती भाकर तुकडा ओवाळून टाकते, त्यांचे पायसुद्धा धुते आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करते. राजाराम काका म्हणतात, अरे कधीपासून मी वाट बघतोय तुमची. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, तरीसुद्धा कुठेही न थांबता आलो. तो विचारत असतो की दादा, अरे दादा कुठे आहेत? तेव्हा दादा आहेत आतमध्ये, ते आताच जायला निघालेले आहेत बाहेर. तेव्हा ज्योती सगळ्यात आधी आपल्या दादांना भेटायला जातो. तेव्हा राजाराम म्हणत असतो, हे सगळं काय चाललंय, काय बघतोय मी? म्हणजे हा पठ्ठ्या दादांवरती रागवला होता, चिडला होता आणि आता घरामध्ये पाऊल नाही टाकलं तर दादांना विचारतोय. तेव्हा इथे लगेचच पारू म्हणते, काय जाऊबाई, तुम्ही काही जादू वगैरे केलीत की काय तात्यासाहेबांवरती? तेव्हा इथे सावित्री म्हणते, नाही हो, मलासुद्धा आश्चर्यच वाटलं हे सगळं ऐकून. मला नाही माहिती यांच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला ते. तेव्हा इथे आता गोविंद काका बाहेर जायला निघत असतात. तेवढ्यात तिथे ज्योती आलेला असतो. तेव्हा गोविंद काका मागे वळून बघतात तर काय, ज्योती त्यांच्या मागेच उभा असतो. तेव्हा ज्योतीला बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणत असतात की तू कधी आलास? तेव्हा ज्योती म्हणत असतो, हे काय दादा, आत्ताच आलोय मी. तेव्हा ज्योतीला आठवतं, नेवसे पाटलांनी सांगितलेलं असतं की तुम्ही जरा तुमच्या वडिलांना समजून घ्या, कारण कसं असतं, बापाचं काळीज तेव्हा समजतं जेव्हा तुम्ही स्वतः बाप व्हाल. तेव्हा इथे ही आता गोष्ट ज्योतीच्या मनामध्ये घर करून गेलेली असते. आपण आपल्या वडिलांचं मन समजून घेतलं पाहिजे असं ज्योतीला वाटतं. तेव्हा इथे तो लगेचच गोविंद काकांचे पाय धरतो आणि म्हणतो, आबा मला माफ करा, खरंच माझं चुकलं दादा. तेव्हा इथे लगेचच त्याचे वडील ज्योतीच्या डोक्यावरती हात ठेवतात. ज्योती म्हणतो, दादा, मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं, मी तुमच्यावरती रागवलो, खरंच मला माफ करा. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात की ज्योती, तू नको रे माफी मागू, माझंच चुकलं, मी तुझ्यावरती हात उगारायला नको होता. ज्योती म्हणतो की मी हट्ट केला तुमच्याबरोबर, तुम्ही काय बोलताय हे समजून घेतलं पाहिजे होतं. तुम्ही हे सगळं मला का सांगताय, त्याच्यामागे काहीतरी कारण होतं ना, हे मी समजून घ्यायला हवं होतं. ते म्हणतात की हो रे बाबा, कारण होतं, पण तरीसुद्धा हात उगारायला नको होता. तेव्हा ज्योती म्हणतो, काही हरकत नाही दादा, पण आता तुम्ही जास्त काम करायचं नाही, तुम्ही आराम करायचा. शेतामध्ये काम करायला मी जाईन ना, रानातली कामं सगळी मी करेन, हिशोबाचं सुद्धा सगळं मी बघेन,
तुम्ही फक्त आराम करा. आता मी शाळेचा हट्ट करणार नाही. आता मी रानामध्ये तुम्हाला कामासाठी मदत करणार, असं ज्योती इथे आता दादांना म्हणालेला असतो. तेव्हा इथे गोविंद काकांना खूप जास्त आनंद होतो. ते म्हणतात, ए पांडुरंगा, अरे अजून मला काय हवंय? सगळं काय मिळालं मला देवा. तेवढ्यातच इथे पारू म्हणत असते, हे बघा सासूबाई, अहो इथे किती भूती पाठवलेली आहे. तेव्हा इथे लगेचच ज्योतीची आई म्हणते, एवढी भूती? तेव्हा सावित्री म्हणत असते, सासूबाई अहो अजून इथे आई माझी काय काय देत होती. ती काही पदार्थांची नावं घेते आणि म्हणते, हे समजसुद्धा पाठवणार होती, पण आता गाडीमध्ये या सगळ्याला जागा झाली नाही म्हणून नाही आणलं. तेव्हा ती म्हणत असते, उगाचच एवढं सगळं दिलं विहीनबाईंनी. पारू एक काम करा, आजूबाजूच्या बायकांना सांग की संध्याकाळी धाकल्या सुनबाईंची भूती सोडवायला या म्हणून. तेव्हा इथे पारू म्हणते, हो सांगते ना. आणि ती म्हणते की या भूतीने आपल्या तात्यासाहेबांची बुद्धीसुद्धा अगदी जागेवरती आली नाही का धाकल्या जाऊबाई. तेव्हा इथे सावित्री आता गप्पच बसते, कारण ज्योती आता सगळी कामं करायला तयार झालेला असतो ना, शेताची वगैरे. ते सगळं ऐकून इथे पारूला छान वाटत असतं, पण त्याच्या आईला मात्र कसला तरी राग आलेला असतो. तेवढ्यातच इथे शेणू काका आलेले असतात. त्यांच्याकडे बघून इथे राजाराम दादा म्हणतात, अहो शेणू काका तुम्ही, अहो काय हे कसले भारी कपडे घालून आला तो तुम्ही, तुम्हाला तर ओळखताच येत नाही आहे. तेव्हा इथे शेणू सुतार हे आता छान कपडे घालून आलेले असतात. तेव्हा गोविंद काका म्हणतात, अरे अरे देवा, अरे शेणू काय भारी दिसतोयस रे तू या कपड्यांमध्ये. इतका छान कुर्ता, मलमली कुर्ता, इतका छान आता तुझ्या डोक्याला फेटा, खरंच ओळखूसुद्धा आला नाहीस देवा. तेव्हा ते म्हणतात, अरे पण इतका छान तयार झालायस तू, काय काय आनंदाची बातमी आहे की काय? तेव्हा शेणू काका म्हणतात की बातमी आनंदाचीच आहे. मला नातू झाला, माझ्या पोरीला पोरगा झाला, घरामध्ये नातू आला, त्यामुळे पेढे वाटतोय आपल्या ओळखीच्या माणसांना, सगळ्यांना पेढे देतोय. तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणत असतात की ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणून तुम्ही इतके छान कपडे वगैरे घालून तयार आहात का? ते म्हणतात की लांब लांब जायचं पेढे द्यायला म्हणून तयार झालो आहे. तेव्हा इथे मग आता आमचासुद्धा नांगर बिघडलाय, तो जरा बघून घ्या. ते म्हणतात, हो हो उद्याच येतो नांगर बघायला. सगळ्यात पहिलं काम गोविंद दादांचं. तेव्हा गोविंद काका म्हणतात की आता थांब, गुळ पाणी घेऊन जा, गुळ पाणी घेऊन गेल्याशिवाय मी तुला काही जाऊ देणार नाही. तेव्हा धाकल्या सुनबाई गुळ पाणी आणा. तेव्हा सावित्री गुळ पाणी घेऊन येते. तेव्हा गोविंद काका सावित्रीची आता ओळख करून देतात की ही ज्योतीची बायको आहे सावित्री. तेव्हा आता शेणू काका गेलेले असतात. ज्योती म्हणत असतो की दादा मी जातो महागणपतीच्या मंदिरामध्ये आणि तिथे जाऊन आपल्या फुलांच्या हिशेबांचं बघतो. तेव्हा तू कशाला जातोस देवा? अरे आपले कारकून आहेत ना, 2 दिवसानंतर तेच जातील. तेव्हा ज्योती म्हणतो, बघा म्हणजे इथे आता मी मनापासून काम करायला बघतोय, तर तुम्हीच मला काम करू देत नाही, मग मी कसं काय काम करणार? तेव्हा मग जायचं असेल तर जा. आणि मग या गोष्टींचा आनंद गोविंद काकांना असतोच की आपला मुलगा घरातल्या कामांमध्ये व्यवसायामध्ये हातभार लावतोय, मदत करतोय. तेव्हा ते म्हणतात की महामंदिरामध्ये जातोयस तर जाताना सुनबाईला सुद्धा बरोबर घेऊन जा, तेवढंच त्यांचं दर्शनसुद्धा होईल. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात की बघितलंस ना ज्योती, अरे आपले सुतार काका गाडीची चाकं तयार करतात, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, म्हणून किती छान कपडे खरेदी केलेत बघितलंस का? म्हणून मी म्हणतो आपल्या धंद्यामध्ये लक्ष द्यायचं, धंद्यामध्येच फायदा असतो. आणि तेवढ्यातच इथे आता ज्योती सावित्रीला घेऊन महामंदिरामध्ये जाणार असतो, ते हिशेबाचं सुद्धा बघायला, आणि मग सावित्री दर्शनसुद्धा घेणार असते. तेव्हा दोघेजणं जात असताना ती विचारत असते, केवढं मोठं आहे हो पुणं? तो म्हणतो, मग पुणं आहे ते मोठं असणारच. तेव्हा इथे सावित्रीचं लक्ष जातं, तर इथे घोड्यांना पाणी पिण्यासाठी हौद तयार करण्यात आलेला असतो. ती म्हणते, अरे वा, इथे जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद तयार करण्यात आलं आहे. मुक्या प्राण्यांची किती काळजी घेतली जाते ना इथे. तेव्हा ते म्हणत असतात, हो मग इथे पेशवाई होती ना, तेव्हा इथे हत्ती घोडे सगळ्यांची अगदी व्यवस्थित सोयीसुद्धा करण्यात आली होती आणि सगळ्या प्राण्यांची काळजीसुद्धा नीट घेण्यात आली होती. तेव्हा सावित्री म्हणते, अहो पण आता अजून महागणपती किती लांब आहे?
तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की महागणपती अजून खूप लांब आहे, तुला नाही कळणार सांगून. ती म्हणते तर मला माहिती आहे. मग ती आता काही मंदिरांची नावं घेते. तेव्हा ज्योती म्हणतो, हे सगळं तुला कसं माहीत? तेव्हा सावित्री म्हणते की मला आऊने सांगितलं होतं की इथे कसबा गणपती आणि बाकीच्या सर्व गणपतींची ती नावं घेते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात, पण मी तुला ते पुणं दाखवणार नाही आहे, मी तुला जरा वेगळं पुणं दाखवणार आहे, असं ज्योती म्हणतात आणि सावित्रीला आपल्याबरोबर घेऊन जात असतात. ते दोघेजणं चालत असताना इथे आता महापंडितांची पालखी चाललेली असते. सावित्रीला हसायला येतं. ज्योती म्हणतो, काय झालं हसायला? तेव्हा सावित्री म्हणते, आव तुम्ही बघितलं का, इतका उजेड आहे तरीसुद्धा हातामध्ये मशाल घेतली पेटून. आता उजेडातनं त्यांना काही दिसत नाही का हो? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की ते महापंडित आहेत ना, तेव्हा त्यांना इथे पालखी वगैरे आहे आणि जरी पण उजेड असेल ना तरीसुद्धा मशाल ही त्यांच्याबरोबर पेटलेलीच असते. त्यांना एवढं तेल कोण देत असेल हो? तर त्यांना काहीतरी इथे आता पेशवाईकडून वारसा देण्यात आलेला असतो, त्यामुळे त्यांना तेल वगैरे सगळं फुकट देण्यात येतं. तेव्हा इथे एक गरीब माणूस त्याची आता वांगी वगैरे घेऊन जात असतो. पण त्या माणसाची का आता सावली पडली, का तो माणूस त्यांच्या बाजूने गेला, म्हणून ते ब्राह्मण, ते शास्त्री विनाकारण त्या म्हाताऱ्या माणसाला मारहाण करतात. त्याला म्हणतात, काय रे, इथे आता पंडितांची पालखी जाते हे कळलं नाही का तुला? थोडा वेळ थांबला असतास तर मेला असतास का? गरीब माणूस म्हणतो, मला उशीर होत होता, मला खूप लांब जायचं आहे. तेव्हा त्या माणसाला मारहाण केली जाते. माझी वांगी, माझी वांगी, असं तो म्हणत असतो. पण वांग्यांवरती पाय देऊन तीसुद्धा सगळे खराब केलेली असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीला ते सगळं बघून खूप जास्त दुःख होतं आणि ज्योतीला सुद्धा. तेव्हा ती म्हणत असते, हे समद काय आहे, इथे लोकांना असं मारलं का जातं? आणि ते काय हो तिकडे, ती माणसं उन्हात का उभी आहेत? तेव्हा त्यांना सावळीमध्ये उभं राहण्याची परवानगी नाही आहे, त्यांनी उन्हातच उभं राहायचं, कारण त्यांची सावळी ही दुसऱ्या सावळींवरती पडता कामा नये. ते महार आहेत ना, मग त्यांची सावळी जर कुठल्या पंडितावरती पडली तर ते अशुभ मानलं जातं. आणि त्यांच्या गळ्यामध्ये मडकं का बांधले? नाही, आमच्या नायगावला तर मडकं हे डोक्यावरती घेतलं जातं ना पाण्याचं. तेव्हा ते म्हणतात की ते मडकं पाण्याचं नाही आहे, ते मडकं त्यांना थुंकण्यासाठी आहे. त्यांची थुंकी कुठे आजूबाजूला पडू नये आणि कुठल्याही ब्राह्मण शास्त्रीच्या किंवा पंडिताच्या पायाला ती थुंकी लागू नये, त्यांच्या चपलांना ती थुंकी लागू नये, यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये मडकं. आणि पाठीमागे तो खराटा काय आहे, तर त्यांच्या पावलांची इथे आता धूळसुद्धा कुणाच्या पायाला लागू नये, ती सुद्धा अशुभ मानली जाते. आणि म्हणून त्या महार लोकांच्या गळ्यामध्ये ते मडकं आणि पाठीला झाडू, इतका त्यावेळी अन्याय अत्याचार केलेला असतो या ब्राह्मण लोकांनी या सर्व माणसांवरती. तर इथे आता एक माणूस लाकडं फोडत असतो आणि तो माणूस लाकडं फोडत असताना त्याला तहान लागते, तेव्हा तो आवाज देत असतो, पण तो मुका असल्यामुळे तो फक्त ओरडत असतो. सावित्री म्हणते, काय हो, हा बिचारा माणूस मुका आहे का? तेव्हा इथे तो म्हणतो, हो, तो मुका आहे, पण तो इथे यांच्यासाठीच काम करतो. तर या शास्त्रींच्या घरी तो काम करतो म्हणून त्याला शास्त्रींचा मुका अशी त्याची ओळख आहे. तर इथे इथे आता त्याला तहान लागलेली असते. तेव्हा ब्राह्मणांची बायको तिथे येते शास्त्रीची आणि ती म्हणते, काय रे, एक लाकूड फोडलं नाहीस तर लगेच तहान लागली का तुला? ये बरं तिकडे परसावामध्ये मागे ये. तेवढं ती ज्योतीला विचारते, काय रे, तू कोण आहेस? तेव्हा ज्योती म्हणतो की मी गोविंद माळी यांचा मुलगा आहे. मी इथे आता शास्त्रींना भेटायला आलो आहे. ते कुठे भेटतील? तर ते मंदिरामध्ये गेलेले आहेत, महागणपतीच्या मंदिरामध्ये, तिथेच ते भेटतील. तेव्हा इथे आता ज्योती आणि सावित्री तिकडे जात असतात. पण परसावाकडे मागे लक्ष जातं. तर इथे त्याला पाणी देत असताना एका आता बांबूच्या सहाऱ्याने त्याला पाणी प्यायला दिलं जात असतं. तेव्हा सावित्री म्हणते, काय व, हे सगळं काय आहे? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, तो कुणबी आहे ना, त्याच्या इथे हाताचा स्पर्श भांड्याला होता कामा नये, म्हणून त्याला अशा पद्धतीने पाणी दिलं जाते. तेव्हा इथे सावित्री म्हणते, मला तर ह्या पुण्याचं काही कळतच नाही आहे. म्हणजे बघा ना, इथे आता त्या जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधण्यात आलेत आणि इथे माणसांना पाणी मागण्यासाठी अशी भीक मागावी लागते. काय बोलायचं काय या पुण्याला, असं सावित्री म्हणत असते.
तर अशा पद्धतीने इथे आता सावित्रीच्या हळव्या मनाला ही सगळी परिस्थिती बघून खूपच जास्त त्रास होत असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता शेणू काकांनी खूप चांगले कपडे परिधान केलेले असतात. ते कपडे त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेले असतात. पण तरीसुद्धा इथे ब्राह्मणाला, शास्त्री बुवाला इतका राग येतो की इतके महागडे कपडे हा साधारण सुतार कसे काय घालू शकतो, या गोष्टीमुळे त्यांना भयंकर राग आलेला असतो. आणि ते म्हणतात की याला आत्ताच्या आत्ता शिक्षा दिली पाहिजे. तेव्हा त्याला आता डोक्यावरती घोंगडी टाकून त्यांना किडनॅप केलं जातं आणि त्यांना खूप मोठी शिक्षा दिली जाते. तेव्हा गोविंद काका म्हणतात की चांगलं कपडं घातलं म्हणून त्याला इतकी मोठी शिक्षा द्यायची का? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, मग दादा, या अन्यायावरती तुम्ही आता आवाज उठवायला नको का? या अन्यायाच्या विरुद्ध कुणी बोलायला नको? तुम्ही सगळेजण फक्त गप्प राहा, बाकी कुणी काहीही बोलू नका, फक्त अन्याय सहन करत राहा. मग त्यासाठी कोण आवाज उठवणार? तर त्यासाठी आवाज उठवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. शिकलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, असं इथे ज्योती म्हणतो. तेव्हा इथे ज्योती सावित्रीला म्हणत असतो की सावित्री, तू बघितलंस ना किती अन्याय अत्याचार सुरू आहे, आणि त्या अन्यायाविरुद्ध जर आवाज उठवायचा असेल ना, तर हे पेन आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. पेनाने खूप मोठी क्रांती केली जाऊ शकते, असं ज्योती सावित्रीला म्हणत असतो.